नमस्कार. आज आपण इथं खानदेशी पद्धतीने सांजोरी रेसिपी म्हणजे सांजा कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमच तूप टाकायचं आणि त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. आता इथं मी 1 किलो रवा घेतलेला आहे. छान असा रवा झारातून पडतोय म्हणजे रवा छान भाजला गेलेला आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे. म्हणजे रवा छान भाजला गेलेला आहे. नंतर ड्रायफ्रुट्स घ्यायचे आणि नंतर किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. खोबरं नक्की टाका म्हणजे सांजोरीला छान टेस्ट येते. छान मंद आचेवर खोबरं भाजून घ्यायचं आहे. नंतर खसखस टाकायची आणि थोडंसं तूप टाकायचं, त्यावर मनुकासुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि चारोळी बीसुद्धा टाकायची. छान असं मंद आचेवर सर्व भाजून घ्यायचं आहे आणि ते काढून घ्यायचं. परत आपल्याला यामध्ये काजू बदाम टाकायचे, छान कुटून घ्यायचे काजू बदाम आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे. नंतर पाक करायचा आहे. त्यासाठी 2 ग्लास पाणी घ्यायचं, 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि नंतर गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ इथं फक्त विरघळून घ्यायचा आहे, जास्त एकतारी पाक करायचा नाही. गूळ टाकून घ्यायचा, विरघळला की 2 मिनटं होऊ द्यायचा, नंतर गाळून घ्यायचा. इथं वेलची पूडसुद्धा टाकून घ्यायची, छान मिक्स करायचं आणि पाक तयार झालेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे. आता इथं 1 किलो रवा घेतलेला आहे, त्यासाठी 3 पावशेर गूळ घ्यायचा आणि 2 ग्लास पाणी घ्यायचं. हे प्रमाण अगदी परफेक्ट होते. आता छान सांजा थंडा होऊ द्यायचा आणि नंतर तो रात्रभरासाठी झाकण ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सांजा तुम्ही बघू शकता, रंग मस्त आलेला आहे आणि सांजा तयार झालेला आहे. आता हव्या त्या आकारामध्ये सांजोऱ्या करून घ्यायच्या आहे आणि नंतर मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहे. आता तुपात किंवा तेलामध्ये तुम्ही तळू शकतात आणि इथं सांजोरी तयार झालेली आहे. खूप छान रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.